व्यसन करणं असेल, तिथं कितीतरी ठिकाणी दारूचे अड्डे झालेत अशी परिस्थिती. माझी आयुक्तांना विनंती आहे, साहेब ते सगळे आपण परत एकदा ताब्यात घ्या. स्थानिक संस्था ज्या काय कोणी असतील, जे कुणी ते घेण्यासाठी इच्छुक असतील, त्या संस्थेला त्या भागातल्या लोकांना पुन्हा एकदा ते सुस्थितीत करून जर आपण त्यांना दिले तर त्याचं उत्पन्न पण मिळेल. कित्येक महिलांना उद्योग करण्याकरता बचत गटांना जागा मिळत नाही. महिला सारखं सांगतात आम्हाला कुठं हॉल मिळतंय किंवा आम्हाला हॉल पाहिजे, पण तुम्ही तशी निवेदिता काढा, 2 मिनिटं निवेदिता काढा आणि आपण तिथं त्यांना ते जागा उपलब्ध करून द्या. महापौर साहेब, बचत गटांना जर ते हॉल आपण करून दिले तर लोक तुम्हाला पण देतील. तुम्हाला पण माहिती आहे अशा कितीतरी बिल्डिंग आहे की तिथे तुम्हाला त्या भाड्याने देऊ शकता. बचत गटांसाठी त्या जागा देण्याचा प्रस्ताव आपण द्यावा, असं पॉझिटिव्ह आपण ठेवा. साहेब, परवा तुम्हाला माहिती आहे आरोग्य विभागाचा मी सहज सिव्हिलच्या तिथे गेलो आणि आपल्या 17 ॲम्ब्युलन्स ज्या होत्या काय स्थितीत होत्या, त्यातल्या 8 ॲम्ब्युलन्स जे 23 साली खरेदी केलेल्या ॲम्ब्युलन्स आहेत, करोना काळात खरेदी केलेल्या ॲम्ब्युलन्स आहेत, त्यात धूळ खात पडला. आणि बाहेर तिकडे बघितलं तर 20-25 पेक्षा जास्त ॲम्ब्युलन्स तिथं व्यवसाय करतात. तिथं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तिथं सिव्हिलच्या बाहेर लोकांना खासगी वाहन आहे आणि आपले जे वाहन आहेत ते धूळ खात पडतात. अचानक विजिट दिल्यानंतर लक्षात येत आहे की तिथं कोणच बघायला. साहेब, ग्रामीण भागातला रुग्ण प्रचंड अडचणीत असतात. एक तर त्याच्या घरात माहीत झालेले असते, शहरातला माणूस असू दे, कोणीतरी त्याच्या घरातले साहेब माहितीच्या सोबतचे लोक कोणीतरी पैसे भरत असतात आणि त्यावेळेस बाहेरचा नागरिक त्याच्याकडनं खासगी ड्रायव्हर 3-3 हजार 4-4 हजार रुपये मयत सोडायला सोलापूर शहरामध्ये येते आणि आपण महापालिका फक्त 550 रुपये काहीतरी 500 रुपयामध्ये आपण सोडतो. चांगली सुविधा आहे, पण आपल्या ॲम्ब्युलन्स जर बंद राहिल्या, आपल्या शववाहिका बंद राहिल्या तर आपण नागरिकांना काय सुविधा देतो. साहेब, अशाच पद्धतीने आपण कंटेनरमध्ये दवाखाने सुरू केले. कंटेनरमध्ये दवाखाने काय स्थितीत आहे जर आयुष्यात तुम्ही बघितलात तर तुम्ही आजबोल असेल. दवाखान्याच्या शेजारीच बाहेर बसवायचं पूर्ण कंटेनर बसवतो. म्हणजे ऑलरेडी एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या बाहेर बसवतो. त्यांना विचारा की ऑलरेडी बिल्डिंग असताना इथं स्पॉट का तयार केला. कितीतरी स्पॉटवर असं आहे. रोमान समोरच्या पाठीमागे आयुष्यात तुम्ही मी स्पॉट सांगतो. कंटेनर सुरू केलाय, एसी लावलाय, सगळं झालंय, अजून त्यामध्ये एक पेशंट आतापर्यंत तपासला नाही. 1 वर्षापेक्षा जास्त झाला असेल, जास्त झालंय. आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून मला वाटतं तिथं ते कंटेनर बसवलंय, त्यामध्ये एकही पेशंट आतापर्यंत तपासला नाही. तिथं ना स्टाफ आहे ना तिथं काय यंत्रणा आहे. मग आपल्याला कंटेनर बसवण्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी साहेब वेळ आहे आणि मग आपण यंत्रणा लोकांना सुविधा देणार नसाल आणि आपल्याला तिथं किती पैसे खर्च झाले. महापौर साहेब, तुम्ही जर माहिती घेतलात तर कोट्यावधी रुपये आपले पाण्यात गेले, पाण्यात. हा, बरोबर आहे. पण असं एकीकडे आपण लोकांकडनं 2-2 हजार 3-3 हजार कर रुपये नळ कट करून आणायचे आणि इथं आणून जर आणलेले पैसे कोट्यावधी रुपये घालवायचे तर मग काय करायचं. म्हणजे गरीबाचा घाण लावायचा आणि इथं आणून त्या कॉन्ट्रॅक्टरची ह्याची त्याची भरती करायची. अशा पद्धतीचं कारभार होणार आहे का. लोकांना आपण जे काही पैसे देतो त्यांना समाधान वाटलं पाहिजे की आपण जे कर रुपये दिलेल्या पैशांना आपलं बाबा जे पैसे दिलेले आहेत आपल्याला सुविधा मिळतात. पण अशी परिस्थिती आहे. महापौर साहेब, तुम्ही सांगा ही गांभीर्याचा विषय आरोग्य विभागाचे बोलणार आहेत त्यांना बोलू द्या. नाही, माझं विनंती आम्ही जे काही विषय सांगितले त्याच्यावर स्पेशल बैठका लावल्या पाहिजेत. आम्ही पत्रव्यवहार करतो तुमच्याशी. मला तुमच्याकडून शब्द असा पाहिजे, आम्ही आता ज्या ज्या विषयात सांगितलंय त्याच्यातल्या बैठका स्वतंत्र लावल्या पाहिजे. सगळ्या बैठकांना बापू आकर्षित करा. बापू बजेट करते. मी अहो भाषण करायला असं करायला ऐका 1 मिनिट सिनियर नगरसेवक आहे, तुम्ही मुद्द्यावर बोललात तरी सभा राहावा व्यवस्थित कर. मला आयुक्त बोलायची इच्छा आहे. थोडं आपल्या वेळेत आपण करावं अशी आपल्याला विनंती आहे. सोलापूरकरांना
सो लय महत्वाचा प्रश्न पेपरच्या माध्यमातून साहेब आम्हाला रोज ऐकायला मिळत आहे की आपल्या सिटी बससाठी आपण 51-52 करोड रुपये काहीतरी आपले खर्च पडले जे बजेटमध्ये आपली तरतूद होती. साहेब हे बजेटवरचा विषय आहे. ऐका तरतूद होती का? परिवहनचा विषय आहे, बजेटचा विषय चालू आहे. गेल्या वर्षी पैसे भरले नाही का? आता या पैसे भरले नाही. सिटी बसचे नाही पैसे तुमचे पैसे आहेत. आपल्याला परिवहनच्या परिवहनच्या पैसे नाही दिले. आता आम्ही म्हणतो मान्य महापौराचा हो बापू साहेब त्याचा मुद्दा परिवहनच्या बजेटमध्ये आलो. परिवहनचं बजेट आहे नंतर बोलू. किसानाला बोलायला बरं मग ऐका परिवहनचा विषय राहू द्या. सेम असं जे टेंडर झालं साहेब ड्रेनेज लाईनचं 2013 साली महापालिकेने टेंडर केले कार्यालय साहेबांना ऐका त्यामध्ये सुद्धा आपण लवादाकड आपली आणि त्या कंपनीची केस चालू आहे. त्या कंपनी आणि आपल्यामध्ये जो वाद चालू आहे त्याच्या बदल्यामध्ये आपण त्या कंपनीला किती रुपये देणं लागत होतो माहिती आहे का? सभागृहातल्या लोकांना ऐकतोय महापौर जरा ऐका जरा ही रक्कम जर तुम्ही पहिला तुम्हाला माहित नाही 2013चा किस्सा सांगतोय त्याचे पैसे आपण आता भेटतोय. या आयुक्त साहेबांनी सांगतो की आपल्याला त्या बदल्यामध्ये जे काम होतं त्या बदल्यामध्ये आपण महापौर साहेब 32 कोटीच्या ऐवजी 57 कोटी रुपये या विषयात फक्त आयुक्त साहेबांनी सांगितलं तुम्ही आठवण हे होत नाही बापू हे होत साहेब मी त्याला मी काम तुम्ही बोला तुम्ही बोला महापौर साहेब तुम्हाला अधिकार आहे. हो तुम्ही ऐका त्यांनी स्वतः भाषण केलं आम्ही शांत चित्ताने साहेब माझा जो विषय मी जो आता महत्वाचा विषय सांगितला हे बापूने परिवर्तन यावेळेस आपण पर्यंत नाही म्हणत मी तुम्हाला हेच सांगतो म्हणायचे आता अहो परिवहनचं नाही ऐका मी तुम्हाला कागद द्यायला वाचा आपलं SSCGC यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू
याच्याबद्दल काळजी घ्या बापू. नाही, नाही, इथं बापू, प्रत्येक महापालिका सदस्य प्रमुख होता. मी काय बोललो साहेब? नाही, काय बोलला? माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी सन्मानाने बोला. अरे बापू, त्यांनी बोला बापू, माझी विनंती आहे. साहेब मला तरी मला बोलू नका. साहेब मी बोलताना तरी सदस्य बोलताय हे पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचा एक बोलतो बोलायला. गेली कित्येक वेळ झाला तरी छान बोलला येईल मला बोललो चांगल्या पद्धतीने बोला आम्ही कुणाच्या मध्ये उठलो का नाही, दोन तासाला सभा चालू आहे. बोला. दोन आकडे नाही नाही मला सांगा मला या 2 विषयावर मिनिटात संपवा. आयुक्त साहेबांनी आपली एक केस चालू आहे ड्रेनेजच्या बाबतीमध्ये आर्बिट्रेशन मध्ये आपण त्या कंपनीला जे 32 कोटी 15 लाख रुपये देणं लागत होतं त्याच्या बदल्यात आता आपल्याला मला कळायला माहितीनुसार 57 कोटी 24 लाख रुपये आपल्याला भरावे लागतात. जे आपण 32 करोड रुपये देणं लागत होतो कांचे साहेबांना विषय माहित असेल त्याच्यामध्ये काय झालंय आणि आपल्याकडे ती तरतूद आहे का साहेब? बजेट बोर्ड आहे ना. आपल्याकडे जर ते दंड लागला आणि आपण 32 कोटीच्या बदल्यात जर आपल्याला 57 कोटी रुपये भरावे लागले तर या सभागृहाला ते परवडणार आहे का? त्याची आपल्याकडे तरतूद आहे का? आपल्या पुस्तकामध्ये त्याची कुठे नोंद आहे का? हो साहेब आपल्याला जर ते पैसे भरावे लागले तर आपल्याकडे त्याची कुठे नोंद आहे? आपण कुठं पैसे देणार आहे? 2 मिनिटाचा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आयुक्त साहेब दिलं. आयुक्त साहेबांनी उत्तर दिले की 30,000 लगेच तुम्ही बोला. माजी सदस्यांचे दोन-तीन विषय आम्ही या डिव्हिजन देतो. पहिल्यांदा आपला जो बसचा जो मुद्दा आहे त्याच्या संदर्भात आपल्याला लोकसंख्या आता सदस्यांचे बजेटचे व्याख्या झाली त्याच्यामध्ये साधारण 2013ला जे पहिल्यांदा बसचा मुद्दा होतो. बसचं जे सप्लाय झाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे बसेमध्ये जे कॅसेसला क्रेक झालं काय झाल्यानंतर त्यात बऱ्याचशा रिवॉल्व करण्याचा प्रयत्न झाला परंतु ते जे ॲग्रीमेंट होतं ते ॲग्रीमेंट सेंट्रलाइज पद्धतीने झालं होतं. त्याच्यामध्ये आर्बिट्रेशनचं प्रोव्हिजन होतं. त्या आर्बिट्रेशनच्या प्रोव्हिजनमध्ये ते काही कंपनीच्या बाजूने निघाला लागला आणि सुरुवातीला असं झालं की जे काही रक्कम आली होती निवडीची रक्कम त्याची 50% रक्कम आणि सदस्यांना ऐकून घ्यावं जी काही रक्कम होती ती 50% रक्कम आपण साधारण वाटतं 2-3 वर्षापूर्वी भेटली होती जेव्हा कधी निवाडा झाला आणि ओळखी 50% रक्कम होती त्याच्यासाठी आपण जेव्हा आर्बिट्रेटरचा निकाल झाला आर्बिट्रेटरचा निकाल झाल्यानंतर जे दिवाणी न्यायालयाचा जो निकाल होता तो सुद्धा आपल्या साधारण मला वाटतं एक 6 महिन्यापूर्वी आपल्या विरोधात गेला. त्याच्या अगेन्स्ट आपण हायकोर्टामध्ये गेलो होतो आणि हायकोर्टानं सुरुवातीला आपलं जी रक्कम आहे त्याच्यावर बँक गॅरंटी देऊन आम्हाला तात्पुरती त्याला स्थगिती दिली होती. परंतु मला वाटतं एक मागच्या महिन्यामध्ये हायकोर्टानं आपल्याला असे निर्देश दिले की ती ही जी रक्कम आहे ती सुद्धा न्यायालयामध्ये जमा करण्यात यावी आणि जरी आपण बँक गॅरंटी दिली होती तरी आपल्याला त्याचं ते साधारण 10% व्याज होतं. आपल्याला बँक गॅरंटी देणं आता अशी पद्धत झालेली आहे की बँक गॅरंटी देताना ती सगळी रक्कम बाजूला काढून आपल्याला त्या आपल्या त्या एफ डीमध्ये ठेवावी लागते आणि त्या एफ डीवर साधारण 5 ते 6% आपल्याला व्याज मिळतं आणि त्या 6% अगेन्स्ट आपल्याला जोपर्यंत आपण ती रक्कम न्यायालयात भरत नाही तोपर्यंत आपल्याला 10% व्याज चालू राहतं. त्यामुळं केसची आपण हे पाहता आपलं जी लिगल जे हायकोर्ट जे वकील आहे कारण 2-3 टप्प्यावर आपण आपली बाजू मांडली आणि त्याच्यामध्ये इथून पुढे सुद्धा आपल्याला किमान व्याज लागू नये याच्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला आणि ती 30 ते 32 कोटी रक्कम माझ्यात नाही आहे 30 ते 32 कोटी रक्कम आहे ती आपण कोर्टात मागितली आणि सेम तशीच घटना आपली ड्रेनेज बाबतीत सुद्धा झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अर्धी रक्कम आपण भरली होती. आर्बिट्रेशनचा निकाल झाला त्या आपल्या विरोधात गेला. निकाल गेल्यानंतर हायकोर्टात आपल्याला तात्पुरतं सेम दोन्ही पॅरलल केस झालेले आहे त्याच्यामध्ये सेम 10 ते 12% त्याचा व्याज आहे. तर त्याच्यामध्ये सध्या आता अजून आम्ही भरलेले नाही आहेत परंतु रक्कम वेगळी काढलेली आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा सिंगल ग्राउंडवर त्याच्या आपल्याला ते न्यायालयाला भरायला लागतं. महापौर साहेब मला तीच विनंती आहे की आपण ती जर रक्कम भरावी लागली आपल्याला तसं आपण मागचे 33 कोटी रुपये भरले तशी सेफ जर भरावी लागली तर आपल्या बजेटमध्ये तरतूद नाही. आपण जे काही बजेट मांडले सभागृहाचा तो सभागृहाचा त्या पैशामध्ये आपल्याकडे तरतूद नाही आणि जर दंड लागला आपल्याला तर आता विचारण्यासाठी किती भरावं लागेल की 57 कोटी रुपये कुठून आणणार आपल्याला पैसे? आपण काय केलं मागच्या वर्षीचं जे बजेट होतं ना त्याच्यामधून ऑलरेडी रक्कम ती रक्कम आणि आता जी 32 कोटी रक्कम आपण वेगळी काढलेली होती आणि ऑलरेडी आपल्या म्हणजे सरकारला बाजूला गेलेली रक्कम होती ती फक्त आपण काय केलं होती फ्रीमध्ये होती ती फक्त आपण न्यायालयात त्यामुळे असा अर्थ आहे आपली जी दोन्ही रक्कम आहे या आता
आता आपण 100% खाया पिया कुछ नाही हे वायफट केले असं म्हणायला वागवणार आहे. हे परिवंचेमध्ये काय महापौर साहेब 52-53 करोड रुपये आणि याच्यामध्ये 57 करोड रुपये हे कुणाच्या करदात्याच्या हिताला आले नाही. हे फक्त अधिकाऱ्यांच्या चुकामुळं काही लोकांनी निर्णय वेळेत न घेतल्यामुळं आपल्याला जर एवढ्या मोठ्या कोट्यवधीचा हे चेष्टा नाही अमाऊंट अहो हे पैसे मिळवण्यासाठी 100 करोड रुपये मला तुम्ही विचार करा की आपल्याला 100 करोड रुपये आणण्यासाठी काय काय करावं लागतंय. आणि महापौर साहेब जर असे पैसे जर 10 लाख कारभारामध्ये जाणार असतील तर याला कुणीकडे दोष आहे आपण धरणार आहेत का या विषयामध्ये आपण काय मीटिंग करणार का स्वतंत्र काय घेणार का बोला बापूजी बोलले आता की 57 कोटी रुपये आपण भरतोय त्यामध्ये संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर आपण कारवाई करावी आणि त्यांच्या पगारीतून किंवा त्यांच्या कुठली प्रॉपर्टी असेल त्यातून महापालिकेने ते वसूल करून घ्यावे. दादा बोला काय म्हणलं म्हणजे तुम्ही ऑर्डर झाली का त्याचा निर्णय झाला का तुम्ही तेव्हा आलात का? बापूसाठी या संदर्भात मीटिंग घेऊन म्हणला आपण त्या मीटिंगमध्ये बोलवा मीटिंग बोलवा किंवा विषय ठेवा पुढच्या बोर्डात लोकांना दोषी ठरवण्याच्या विषयात तुम्ही एक पत्र महापौराला म्हणण्याचा उद्देश सांगतो तुम्ही एक पत्र आपल्या महापौराला